या सिनेमामध्ये अ, प्रेम कसं करावं आणि प्रेम कसं निभवावं, जपावं हे दाखवलं गेलं आहे. कुठल्याही संकटात ते तुम्हाला लढायला शिकवतं. मला असं वाटतं की त्याला प्रेम म्हणत असतात. ही जी अरू आजी आहे, माझी कॅरेक्टर जी आहे ती अ, अतिशय मनस्वी अशी व्यक्तिरेखा आहे आणि जिने अगदी तिच्या प्रियकरावर झोकून देऊन प्रेम केलेलं आहे. प्रेम कसं करावं, प्रेम कसं करू नये, हे सगळं हा चित्रपट तुम्हाला शिकवू शकेल. प्रेम खूप सिंपल आहे. आपण त्याला उगाचच खूप कॉम्प्लेक्स करतो. खरं तर खूप छान पाऊस बरसतोय आणि एक रोमॅन्टिक असं वातावरण तयार झालंय आणि आता अशाच बरसणाऱ्या पावसात एक रोमॅन्टिक चित्रपट तुला पाहता हा आपल्या भेटीस येतोय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि याची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त मजेत. छान. येस, पण इतका पाऊस बरसतोय. यावेळेस असं झालं की सगळ्यांचं असं होतं की पाऊस येतच नाही आणि आता येतोय तर इतका धोधो येतोय आणि त्यात असाच रोमॅन्टिक चित्रपट एक तुला पाहता तुम्ही घेऊन येताय. काय असेल या चित्रपटात? आणि जसं आता मी म्हणते की एक वेगळ्या प्रकारचा रोमॅन्स पाहायला मिळतोय, जसा मी ट्रेलर पाहिला. सो हा चित्रपट आम्हाला असा कन्फ्यूज पण करतोय की नेमकं अशा पिढी आहेत, त्यात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाणारं प्रेम आहे. जेनझी पिढी प्रेमात पडणं हे एक भीतीदायक पण झालंय. सो मॅम, काय सांगाल की तुला पाहतामध्ये अशा पिढ्यांची वेगळी एक स्टोरी तुम्ही घेऊन येतात? कसं वाटतंय? थोडी धाकधूकही आहे मनात? नाही, धाकधूक नाही आहे, कारण माझी खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे. आणि प्रेमाची व्याख्या करणं कठीण असतं. ती प्रत्येकाच्या म्हणजे व्यक्तिप्रमाणे थोडीफार बदलू शकते, परंतु त्याचं जो मर्म असतं ते कालातीत आहे. ते सगळीकडेच सारखंच आहे असं मी म्हणेन. ते व्यक्त करण्याची तऱ्हा किंवा पद्धती बदलत असतील, पण ज्याच्यावर प्रेम उभं आहे त्याचा जो पाया असतो तो ज्या काही 4-5 म्हणजे समजूतदारपणा, विश्वास, आदर, आणि दुसऱ्याचा जो आहे तसा स्वीकार, क्षमाशीलता, अशा काही मुख्य भावनांवरतीच तो भावना हा हो. त्याचा पाया असतो असं मला वाटतं. आणि या सिनेमामध्ये प्रेम कसं करावं आणि प्रेम कसं निभवावं, जपावं हे दाखवलं गेलं आहे. आणि ते अतिशय साध्या, सोप्या, सहज आणि म्हणूनच सुंदर पद्धतीने ते दाखवलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला बघायला, तो अनुभव घ्यायला नक्की आवडेल असं ट्रेलर मला लॉन्चला आपण भेटलेलो आणि तेव्हा तुम्ही म्हणालेलात की आतापर्यंत आम्ही खरं तर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहत आलं. तुम्ही म्हणाला ही भूमिका सगळ्यात वेगळी आहे आणि अशी भूमिका याआधी वाटायला नव्हती. सो हो. तेच मला ऐकायचं की नेमकी ही भूमिका कशी आहे मॅम तुमच्यासाठी? चित्रपटामध्ये मला एवढी महत्त्वाची भूमिका आजपर्यंत मिळालेली नव्हती असं मी म्हटलं. म्हणजे एरवी नाटकामध्ये आणि मालिकांमध्ये मी खूप सशक्त आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, ज्यांनी खूप मनाला समाधान दिलं. लोकांचा, रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सिनेमामध्ये माझ्या म्हणजे चांगल्या भूमिका होत्या, पण त्या छोट्या-छोट्या भूमिका होत्या. परंतु ही एक मोठी आणि महत्त्वाची भूमिका आहे आणि ज्याच्यामध्ये आमचं तरुणपणही दाखवलेलं आहे. ते वेगळे, अर्थातच वेगळे ॲक्टर्स ते काम करत आहे. आणि ही जी अरू आजी आहे, माझी कॅरेक्टर जी आहे ती अतिशय मनस्वी अशी व्यक्तिरेखा आहे आणि जिने अगदी तिच्या प्रियकरावर झोकून देऊन प्रेम केलेलं आहे. त्या प्रेमाचं पुढे काय होतं काय ते तुम्हाला त्या सिनेमात बघायला मिळणार आहे. परंतु नंतर ही आज जी अरू आजी आहे ती ही खूप म्हणजे ती व्यक्तिरेखा ही किंवा ती माणूस म्हणून ती खूप
वृद्धिंगत होत गेलेली आहे, म्हणजे समृद्ध होत गेलेली आहे. तिच्या विचारांनी ती एक लेखिका आहे, ती खूप प्रेरणादायी लेखन करणारी आहे. त्यामुळे आजच्या जनरेशन तिच्याकडे खूप आशेने बघतं किंवा तिचे विचार, तिची पुस्तकं वाचतं आणि त्यातून त्यांना काहीतरी मिळतं, सल्ला मिळतो किंवा मार्ग मिळतो. अशा प्रकारची ती व्यक्तिरेखा आहे. आणि घरामध्ये ती तिची मुलगी, जावई आणि नातू, तर त्या नातवाशी सुद्धा तिचं नातवाशीच ॲक्च्युली तिचं खूप मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे ती प्रगतीशील म्हणजे पुरोगामी विचारांची आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, की आजच्या पिढीचे विचार नाही नाही आमच्या वेळेला असं होतं, हे काय बरोबर नाही तुमचं वगैरे, अशी लगेच ताबडतोब त्याच्यावर फुली मारणं किंवा जजमेंटल होणं असं ती नाही आहे. तर या जनरेशनला सुद्धा, या पिढीला सुद्धा समजून घेणारी आणि समजावणारी अशी ही अरू आजीची व्यक्तिरेखा आहे. अगदी जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हाच आम्हाला कळत होतं की ह्या अरू आजी थोडीफार वेगळी आहे. पण सर तुम्हाला विचारायचं आहे, जसं आता मी मगापासून म्हणते एक रोमॅन्टिक चित्रपट आहे, जर प्रेमाची व्याख्या ही तुम्हाला विचारली तर तुमच्यासाठी काय आहे प्रेमाची व्याख्या? आता अरू आजीनी सांगितलं की मी फक्त मम म्हणू शकेन. मला असं वाटतं की प्रेमाची भाषा म्हणजे यांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि ते खरं आहे की एकमेकांवरचा विश्वास, आदर, प्रेम किंवा आपण असं म्हणू की एक निष्ठा, ह्याला जे म्हणजे दोघं जण असतात तर एकमेकांवरही प्रेम असणं म्हणजे काय असतं की विश्वास आहे, निष्ठा आहे, त्याचा आदर आहे, तरच मला असं वाटतं की त्याला प्रेम असं म्हणता येईल. आणि त्याचं फार मला काही प्रेमाची व्याख्या नाही सांगता यायची. त्याचं कारण असं आहे की मी विवाहच केलेला आहे, तर मला ते माहिती आहे, पण मला ते सांगता येत नाही आहे प्रेम कसं करावं, काय करावं ते. नाही, खरं सांगतो ते. तर म्हणजे नाही तर मला सगळं आम्ही काय केलं ते सांगावं लागेल सगळं. तर तसं नाही आहे, पण प्रेम याने सांगितलं इलाताईने ते खूप खरं आहे की प्रेम हे असं असतं की ते तुम्हाला सशक्त बनवतं. हो. आणि तुम्ही कुठल्याही काय म्हणतात काळात किंवा कुठल्याही संकटात ते तुम्हाला लढायला शिकवतं. मला असं वाटतं की त्याला प्रेम म्हणत असते. हो, पण आता या चित्रपटात तुमची असलेली भूमिका ही देखील अशीच काही सशक्त करणारी आहे तुम्हाला? हो, ऑफकोर्स आहे, कारण हा एक रिटायर्ड मिलिटरीमन आहे. हो. तो ज्या वेळेला तिथून रिटायर येतो आणि त्याच्यानंतर 50 वर्षानंतर ज्यावेळेला त्याला अरू आजी भेटते किंवा त्याचं पहिलं प्रेम जे दिसतं, त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी होतात किंवा घडतात रादर आपण असं म्हणूया, ते फक्त तुम्ही चित्रपटातच पाहू शकता, कारण मी नाही ते सांगू शकत आणि सांगणार नाही, नाही तर ते गंमत जाईल सगळे. पण ते तसंच आहे की ते पहिलं प्रेम मिळालं, त्याच्यामुळे ते 50 वर्षानंतर का होईना पण त्याला एक वेगळी काय म्हणतात, एक वेगळी लेवल असते किंवा वेगळा कलर असतो त्या प्रेमाला, आणि त्या पद्धतीचं प्रेम त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. पण खऱ्या आयुष्यातही तुम्ही आता सांगितलं की प्रेम विवाह केला, आणि प्रेम हे सशक्त करणारं असतं, प्रेम बदलणारं असतं, प्रेम आपल्याला पुश करत असतं की आयुष्यात काय करतं. असा खऱ्या आयुष्यातला कोणता मोमेंट होता की जेव्हा असं कळतं ना की हीच प्रेयसी माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि मग आपण पुढचं पाऊल घेतो की आता आपण लग्न करतो, ह्या सगळ्या, तो मोमेंट मला खरं तर तुमच्या आयुष्यातला मला जाणून घ्यायचं आहे. नाही, म्हणजे मला काय म्हणतात ते, ज्या वेळेला कॉलेजमध्ये पहिल्यांदा ती मला भेटली, तर पहिल्यांदा पाहिल्यानंतरच आवडली असं झालं ते. आणि म्हणजे डोक्यात होतं की तिच्याशी लग्न करावं, तिच्याकडून माहीत नव्हतं मला. पण ज्यावेळेला हे सगळं ठरलं त्याच्यानंतर तिच्या घरी कळलं आणि सगळा प्रॉब्लेम झाला. पण काही हरकत नाही, 3 वर्ष तिला बाहेरगावी ठेवली आणि नंतर 3 वर्षानंतर ती आली. आणि आता काय करायचं, तर आपण जाऊन लग्न करायचं, आणि जाऊन लग्न केलं आम्ही, बस संपला विषय. हो.
पण आता या चित्रपटात आम्ही बघतोय की जेव्हा आम्ही ट्रेलर पाहतोय तेव्हा असं कळतंय की तुमच्यात असलेलं प्रेम आणि त्यानंतरचा येणारा अचानक दुरावा आणि पुन्हा भेट, जेव्हा हे सीन शूट करत होतात हां. तेव्हा त्या गोष्टी कशा होत्या? किंवा असं असतं ना की एखादा किस्सा किंवा एखादा सीन आपल्याला खूप भावणारा असतो, हां, लक्षात हां, राहणारा असतो, हां. असा कोणता होता? नाही, ॲक्चुअली ह्या ह्याच्यात म्हणजे आता गंमत अशी आहे की सांगायचं झालं तर मला सगळी स्टोरीच सांगावी लागेल. ओ. जी मी नाही सांगू शकत नाही आणि सांगणार नाही. पण याच्यात असे अनेक प्रसंग आहेत आमच्या दोघांचे. माझ्या नातीबरोबरचे प्रसंग आहेत, की ते सगळे लक्षात राहणारे आहेत. आणि एस्पेशली यांच्याबरोबरचे सीन्स जे आहेत ते खूप छान झालेले आहेत. खूप छान इमोशनल सीन्स आहेत ते. आणि फक्त ते काय आहेत, कसे होते, कशा पद्धतीने केले किंवा कशाबद्दल होते, हे नाही मला सांगता यायचं प्लीज. ओके. पण मॅम तुम्ही सरांना आधीपासून ओळखत असाल, पण आत्ता हे बॉन्ड किती चांगली मैत्री ही झाली आहे आणि कशा पद्धतीने आता ही मैत्री फुलते तुमच्यातली? म्हणजे सिनेमामध्ये हो. सिनेमामध्ये किंवा रिअल लाईफमध्ये आता ही मैत्री किती चांगली झाली? ॲक्च्युली सिनेमामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे माझी खूप इच्छा होती त्यांच्याबरोबर काम करण्याची कधीतरी संधी मिळावी आणि जी या सिनेमांनी मला मिळाली. आणि आमचा एकमेकांशी म्हणजे परिचय होता, हो. परंतु असं कधी काम केलेलं नव्हतं. परंतु एक मला खूप सांगायला छान वाटतं की आम्ही जेव्हा भेटलो आणि सीनच्या आधी किंवा बोललो त्यावेळेला असं वाटलं नाही आणि मला वाटतं की त्यांनाही वाटलं नसावं की आम्ही पहिल्यांदाच काहीतरी बोलतोय किंवा म्हणजे अशा सहज गप्पा होत गेल्या. आणि म्हणजे आपण बरेच वर्षापासून भेटतोय, बोलतोय अशा पद्धतीने गप्पा होत गेल्या. आणि असं असतं ना आमच्या फील्डमध्ये की एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण भेटतो त्यावेळेला आपलं वारंवार भेटीगाठी होत असतात. परंतु त्यानंतर कालांतराने म्हणजे आता ह्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी हो. आम्ही सारखे भेटतोय आणि प्रवास करतोय आणि त्याच्यात वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा होत आहेत. परंतु कालांतराने आपण आपापल्या वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये असतो. परंतु मैत्रीचं एक हे असतं की कधी आपल्याला समजा त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची गरज भासली किंवा त्याच्याशी बोलावं असलं तर तो तिथे आहे हा जो एक विश्वास असतो ना, की म्हणजे उद्या मला कधी वाटलं काही कारणाने काही अडचण आली काही तर मी मोकळेपणाने त्यांना फोन करून बोलू शकते. आणि तसं हे हे या सिनेमाच्या ह्यानी या मैत्रिणी मला दिलं असं मी म्हणेन. कारण बाकी आम्ही जसं मी म्हणलं तसं की प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी असतो आणि त्यामुळे रोज उठून फोन करा, रोज उठून मेसेज नाही करा, जमत. काय असं होत नाही. परंतु हा एक विश्वास असतो की हा आपला मित्र आहे किंवा हा आपली मैत्रीण आहे असं. अगदीच. पण मानसी, पहिला चित्रपट असतो आणि इतके छान कलाकार आपल्यासोबत असतात. मला सांग की सेटवरचा तो पहिला दिवस किती भीतीदायक होता आणि काय धाकधूक होती मनात? पहिला चित्रपट आणि पहिला दिवस शूटचा दोन्हीच खूप छान आहे. धाकधूक अशी नाही, पण आपण कधीही जेव्हा एखादं नवीन काम करायला जातो, एखादा नवीन प्रोजेक्ट असतो, त्यावेळेस आपल्याला सतत डोक्यात असतं की आपल्या को ॲक्टरबरोबर आपलं व्यवस्थित बॉन्डिंग होईल ना, जेणेकरून आपण जे काही सीन्स आहेत ते व्यवस्थित करू शकू. तेवढं फक्त माझ्या डोक्यात होतं. अदर दॅन दॅट अशी भीती अशी नव्हती. कारण की लकीली मला माझं शूट चालू व्हायच्या आधी शूट आमचं ऑलरेडी स्टार्ट झालं होतं. माझं 4-5 दिवसांनंतरचं स्केड्यूल लागलं होतं. त्यामुळे मला अशी संधी मिळाली की शूट चालू असताना मी 1दा-2दा जाऊन व्हिजिट केलं होतं. यांच्याशी बोलता आलं, इला मॅमशी बोलता आलं, आनंद काळेंशी बोलता आलं. सतीश सर त्या दिवशी नव्हते. पण असं काहीच नाही वाटलं मला की जेणेकरून म्हणजे सीन करायच्या आधी अशी कधी भीती नाही वाटली की आता ह्यांच्याबरोबर कसं करू किंवा फार खडूस वाटलेत का काय की जेणेकरून आपल्याला करताना दडपण येतं आणि मग ती म्हणजे काम बाजूला राहतं आणि आपण एकमेकांना सांभाळण्यातच बिझी होऊन जातो. तर तसं काहीच करायला लागलं नाही मला, कारण की इतके छान सगळ्यांनी इतकं समजून घेऊन एकत्र येऊन आणि असं वाटूच दिलं नाही की
आम्ही आत्तापर्यंत एवढं काम करून आलो आहे, हा तुमचा पहिला चित्रपट आहे, असं कोणालाच कुठे कसलीच भावना नव्हती. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून इतकं छान काम केलं ना की असं कधी दडपण आलंच नाही. म्हणजे असे कधी विचारही नाही आलेत सेटवरती गेल्यानंतर, त्यामुळे टेन्शन नव्हतं मला. पण आम्ही चित्रपटात पाहतोय की तू सरांची नात दाखवली हो. ही नात नेमकी कशी आहे? खूप खोडकर आहे, शांत आहे, समंजस आहे, कशी आहे? नात ही लाईव्हली आहे, म्हणजे अगदी खोडकर नाही म्हणू शकत, कारण की खूप मॅच्युअर्ड अशी तिची पर्सनॅलिटी आहे. ती चेस प्लेयर आहे, चेस ग्रँड मास्टर आहे. आणि तिचे आजोबा हे मिलिटरी बॅकग्राऊंडचे असल्यामुळे घरात एक डिसिप्लिन, एक स्ट्रिक्टनेस असं वातावरण असल्यामुळे त्याही गोष्टी तिच्यात आल्या आहेत. वडील नसल्याने त्यांचा प्रभाव जास्त तिच्यावरती लहानपणापासून पडत आलेला असतो, म्हणून तीही साधारण डिसिप्लिन्ड आहे. खूप क्लिअर थॉट्स ची आहे, की तिला माहिती एक्झॅक्टली तिला करायचं आहे काय, तिला तिचं मत ठामपणे मांडण्याची तिची तेवढी कुवत आहे. तर अशी ती आहे. पण ॲट द सेम टाईम ती फॅमिलीला खूप समजून घेऊन, फॅमिली बॉन्डिंग तिचं खूप चांगलं आहे. आणि आजोबांशी, आईशी अगदी खेळीमेळीचं पण वातावरण घरात असतं, त्यामुळे अशी ती आहे. येस, पण मी असं ऐकलं की तू चेससाठी ते प्रशिक्षण घेतलेलं आणि तू खेळली आहेस, तर मला ती प्रोसेस जाणून घ्यायची, ती खरं तर कशी होती तुझ्यासाठी? चेस मला कधीच आवडलं नव्हतं. पण सेटवर असे रंगलेत काही असे गेम्सचे, काही वेळ मिळाला नाही तर नाही असं? नाही असं वेळ नाही मिळाला, कारण की जेवढा वेळ मिळाला तेवढा मी त्या ट्रेनिंगमध्येच घालवला. कारण की जे काही आम्ही केलं, जे काही ट्रेनिंग होतं ते सुद्धा इतकं असं काही सोपं नव्हतं. म्हणजे ते तुम्हाला आता फिल्ममध्ये एडिटमुळे वेगळ्या पद्धतीने दिसेल, पण आम्ही जेव्हा शूट केलं तेव्हा ते 1 गोमध्ये शूट केलेलं आहे. त्यामुळे तिथे करताना आणि त्याच्यावरचं जे एक सो आमच्या फिल्ममध्ये चेस अँड म्युझिक असं एक वेगळी कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. तर त्याच्यामुळे कसं होत होतं की आमचा जो काही गेम डिसाइडेड होता, त्या गेमवरती बॅकग्राऊंडला म्युझिक त्यावेळेस शूट करताना चालू असायचं. सो ते म्युझिकचं ड्युरेशन, तुमची तेवढ्या मूव्ज तोपर्यंत पूर्ण झाल्या आहेत का नाही, आणि कारण की जसं तुझी मूव्ह चेंज होते तसं तुझं म्युझिक चेंज होतं, त्याचा टेम्पो वाढतो. जशी गेमची इंटेन्सिटी वाढते तसं म्युझिकची इंटेन्सिटी वाढते. असं ते ना को रिलेटेड आहे. आणि हे आम्ही सगळं रेकॉर्डेड होतं आणि आम्ही गेमही तशाच पद्धतीने ती सगळी मांडली होती. त्यामुळे मला त्यावेळेस शूटिंगच्या वेळेस मला ती अख्खी गेम खेळायला लागायची. असं नव्हतं की एक मूव्ह केलाय, कट झालाय, हां आता दुसरं प्यादा हलव, असं नव्हतं. त्यामुळे मला ते थोडंसं दडपण होतंच. आपण म्हणतो ना, आपल्याला कधीच एखादी गोष्ट जेव्हा करायची नसते, आपण ठरवतो हे मी कधीच करणार नाही, ते आपल्याला करायला लागतं. तसं हे चेसच्या बाबतीत झालं. मला कधीही चेस आवडला नव्हता खेळायला, पण इथे खूप मला शिकायला मिळालं. प्रॉपर ट्रेनिंग झालं. आमचे सर होते, मोहित सर, ज्यांनी बरेच दिवस, आम्ही 20-25 दिवस ह्याचं ट्रेनिंग घेतलं. आणि ते ट्रेनिंग म्हणजे असं नव्हतं की नुसतंच आम्ही एखादी गेम सेट केली आहे. ती गेम सेट केली आहे आपण जसे प्रोफेशनल्स खेळतात, तो जो टायमर असतो तो सुद्धा एक प्रोफेशनल म्हणजे गेमच्या इथून आणलेला तो टायमर होता. तुम्ही मूव्ह केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या ऑपोनंटचं टायमर ऑन करता, तुम्ही ती मूव्ह लिहिता, दुसरा तुमचा ऑपोनंट जो असतो तो जी मूव्ह करतो ती मूव्ह पण तुम्ही नोट डाऊन करता, आणि मग तुम्ही तुमची परत मूव्ह करता, आणि दॅट हॅज टू बी डन इन अ लिमिटेड टाईम. हे सगळं जे आहे ना, हे अख्खं गणित हे शिकले मी तिथे. आणि हे त्या टाईमलाईनमध्ये आम्ही केलेलंही आहे. त्यामुळे ती म्हणजे एक्साइटिंग पण होतं, पण खूप चॅलेंजिंग सुद्धा होतं. कारण की नुसतंच गेम खेळत बसलोय, हां आपण मूव्हची वाट बघतोय, आपल्याला जेव्हा सुचेल, आपल्याला जेव्हा कळेल त्यावेळेस आपण एखादी मूव्ह केली, आणि एखाद्या टायमर बरोबर ते करणं, दॅट वॉज टफ. आणि ते स्वतः म्हणजे ते सर आहेत, ते बरेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्सना कोच करतात. त्यांच्याबरोबर गेम खेळायचं म्हणजे मला अभ्यास करून जायला लागायचं. असं नाही, ते मला गेम द्यायचं, हे 40 मूव्सची गेम आहे, ही तू बघून ये, म्हणजे हे असं असं करायचं. आणि ते प्रॉपर त्यांनी व्यवस्थित शिकवलंही मला. लिहायचंही, ते मूव्स लिहायचीही आम्ही प्रॅक्टिस केली होती. सो त्याचे म्हणजे वह्या पानं भरली आहेत माझी. मग एक छान झालं की तू एक नवीन स्किल देखील खूप शिकली. छान, खूप मजा आली. येस, पण मॅम असं आहे ना की
आत्ता हीच दिग्दर्शिका आहेत मयुरा प्रधान. त्यांचा हा पहिला चित्रपट आणि जेव्हा पहिला चित्रपट आणतं तर त्यांच्यासाठी ते एक ड्रीम असतं. मला सांगा, एक नवीन जेव्हा दिग्दर्शिका येते आणि जेव्हा ती चित्रपटासाठी विचारणा करते, पण आत्ता मी जेव्हा ट्रेलरला बघितलं तर त्यांनी खूप अभ्यास केला होता. सो मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की तुम्हाला आत्ता नवीन आलेल्या दिग्दर्शिकासोबत काम करतानाचा हा अनुभव कसा होता आणि त्यांनी खरंच खूप अभ्यास केला या सगळ्यासाठी. हो हो. नाही, हे प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं आहे की मयुराचा हा पहिलाच सिनेमा आहे, पण ते सिनेमा बघताना तुम्हाला कुणालाही असं वाटणार नाही याची मला 100% नाही 200% खात्री आहे. आणि सिनेमा कारण म्हणजे लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती ह्या 3 एवढे महत्त्वाच्या भूमिका तिने एकटीने ज्या सशक्तपणे पार पाडलेल्या आहेत, म्हणजे तिच्या खांद्यावर एवढे सगळ्या जबाबदारी असताना आणि ते तिचं पेपरवर्क, तिचा अभ्यास आणि तिचं पॅशन, कष्ट ह्याच्याशिवाय ते शक्यच नव्हतं. आणि या चित्रपटाची कथा मला तिने सुरुवातीला जेव्हा ऐकवली त्याच्यानंतर ती थोडी त्याची म्हणजे काय म्हणायचं, कथेचं मूळ तसंच होतं गाभा, पण आसपासचं त्याची हे बदलत गेल्या. पण आणि त्याच्या म्हणजे आमचं ऑन फ्लोअर जाईपर्यंत त्याला थोडा काही वेळही लागला. काही अडीअडचणींना तोंड देत ती इथपर्यंत पोचली. परंतु आणि त्याशिवाय म्हणजे ह्या 3 भूमिका आणि त्याशिवाय एक फुल टाईम तिचं प्रोफेशन ॲज अ लीगल ॲडवायझर हिरानंदानी सारख्या मोठ्या याच्यामध्ये हे सांभाळून म्हणजे हे खरंच अशक्य. तिच्या दिवसाला काय 24च तास होते आपल्यासारखे, पण ते तिने कसं काय सगळं मॅनेज केलं. आणि अभ्यास तर खूपच केला तिने. म्हण तू मगाशी विचारत होतीस की मध्येच तुम्हाला चेस वगैरे सेटवरती रंगला होता का किंवा गप्पा, तर आमचं जे शेड्यूल तिने आखलं होतं त्याच्या 3 दिवस आधी आमचं संपलं शूटिंग. हे विरळाच आहे हे उदाहरण. म्हणजे शूटिंग एक्सटेंड होतात पण तिचं पेपरवर्क आणि तिचं अमुक सीनमधनं मला नेमकं काय हवं आहे आणि कोणाकडनं, त्यामुळे ते मला तर असं वाटलंच नाही की मी एक म्हणजे काही कन्फ्युज्ड आहे आपला डिरेक्टर किंवा त्याला नक्की काही माहीत नाही. दुसरं म्हणजे असंही होऊ शकतं ना की ॲज अ प्रोड्युसर म्हणून की प्रोडक्शनसाठी अमुक एका गोष्टींची आवश्यकता असते, ह्याच पाहिजेत असं म्हणून असतं. आणि म्हणजे दिग्दर्शक असं सांगतो की मला ह्या गोष्टी पाहिजेत, मग प्रोड्युसर म्हणतो नाही नाही हे काय माझ्या बजेटमध्ये एवढं नाही. असं पण कधीच झालं नाही. जे त्या चित्रपटासाठी उत्तम आहे आणि त्याचाच तिने नेहमी ध्यास घेतला. आणि ते म्हणजे लोकेशन असू दे, काही म्हणजे कॉस्ट्युम्स असू देत किंवा सगळ्या गोष्टींमध्ये तिने जे तिला हवं आहे दिग्दर्शकाला ते तिच्यातल्या प्रोड्युसरनी सुद्धा असा सढळ हात ठेवून ते केलं. आणि त्यामुळे क्लॅरिटी तिची एकतर लेखिका म्हणून तिसरं की एक स्वतःच्या डोक्यामध्ये त्या गोष्टीची क्लॅरिटी असल्यामुळे ते ठरलेल्या वेळामध्ये आणि उत्तम प्रकारे, त्यामुळे मला खूप म्हणजे आनंद वाटला ह्या सिनेमा करताना. कारण जेव्हा दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून ती आणि तिला माहिती आहे नक्की काय, तेव्हा कलाकाराचं काम खूप सोपं होतं. आणि त्याबरोबर छोट्या काही म्हणजे ती अशी रिजिड पण नव्हती. म्हणजे आपण जर काही सजेशन्स असतील, काही वाटलं सीन करताना की हा शब्द असा नको असं म्हणूया का किंवा इथे हे आणखीन एक ॲड करूया का वगैरे, तर शी वॉज ओपन फॉर सजेशन्स. आणि त्या तिला जर पटल्या आणि तिला हे वाटल्या तर ती करत होती. त्यामुळे खूप छान अनुभव होता तिच्याबरोबर काम. एखादा कोणता या चित्रपटातला मुवमेंट जो तुमच्या कायम लक्षात राहणारा असेल किंवा असं होतं ना की टीम भेटली की तो किस्सा किंवा तो मुवमेंट नेहमी शेअर केला जाईल, असा कोणता? हो, 2 आहेत तसे. म्हणजे एक तर या चित्रपटामध्ये म्हणजे त्या प्रसंगाबद्दल मी खूप जास्त सांगत नाही, कारण पुन्हा एकदा की तुम्ही तो प्रसंग सीनवरच बघाल. परंतु त्याच्यामध्ये आई आणि मुलीमध्ये म्हणजे मी आणि निशिगंधा वाड आहोत, तर त्याच्यामध्ये त्या दोघींमध्ये काही कारणांनी दुरावा आलेला आहे. आणि ही मी तुला सांगितलं तसं की लेखिका आहे, तर मुलगी आईशी बोलत नाही आहे, बोलू इच्छित नाही आहे. आई काही प्रयत्न करते तरीसुद्धा. तर आई तिला एकाच घरात आहेत, पण आई तिला एक पत्र लिहिते
आणि त्या पत्राचा जो सीन आहे म्हणजे ते पत्र ती वाचते मुलगी आणि त्यानंतर जे काय होतं तर तो खूप छान अतिशय हृदयस्पर्शी असा सीन होता आणि तो करायला आम्हाला दोघींनाही निशिगंधा आणि निशिगंधाबरोबर पण एवढं असं काम मी पहिल्यांदाच केलं होतं. बहुतेक सगळ्याच जणांबरोबर मी प्रथम काम करत हो. होते. पण तो एक खूप म्हणजे कायम स्मरणात राहील असा एक अनुभव होता. आणि तसंच दुसरं म्हणजे जेव्हा आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे की माझं पहिलं प्रेम हो. हरी असं मी म्हणते आणि तो जेव्हा 50 वर्षानंतर मला भेटतो त्यानंतरचा आमचा एक सीन आहे. तोही खूप मनात घर करून राहील किंवा कायम स्मरणात राहील असाच होता. आणि तिसरी एक खूप आनंद देणारी आणि म्हणजे शूटिंगच्या दरम्यान म्हणजे शूटिंगमधली नाही, पण त्यावेळची आठवण म्हणजे त्या सिनेमाचं शूटिंग करत होतो आम्ही ऑक्टोबरमध्ये आणि तेव्हा माझा वाढदिवस होता आणि मला असा माझा वाढदिवसाचा खूप काहीतरी मोठं काही करायला सेलिब्रेट वगैरे करायला आवडत नाही, हां. केक बीक कापून असं. त्यामुळे मला असं मी काही कोणाला सांगितलं नव्हतं की माझा वाढदिवस आणि मी अशा ह्याच्यात होते कल्पनेत की सेटवर कोणाला माहिती नाही आहे माझा वाढदिवस आहे वगैरे. परंतु संध्याकाळी शेवटच्या सीनच्या वेळेला मला व्हॅनिटीतून वर बोलवायला आले आणि मी जेव्हा फ्लोअरवर जात होते तेव्हा माझ्यासमोर कॅमेरा घेऊन एक जण असा उलटा मी म्हटलं आत्ता कसली माझे फोटो काढतोय, चल सीनची तयारी आहे ना असं म्हणून मी ती हॉलमध्ये शिरले आणि तिथे सगळे जण जमले होते आणि सगळ्यांनी मला जी एक सरप्राईज हॅपी बर्थडे म्हणून वेलकम केलं, केक कापला, ते माझ्यासाठी खूपच म्हणजे खूप गोड आठवण आहे ती. आणि दिवसभर मला म्हणजे कोणीच wish नाही कोणी विश केलं. केलं नव्हतं. म्हणजे मयुरा मॅडमनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की हो. कोणीही यांना नाही विश करायचं. करू नका. मला कोणाकोणाचे फोन आले की मी पण असं कोपऱ्यातून हां थँक्यू असं म्हणून येत होते आणि मी अशा ह्याच्यात होते की अरे ह्यांना काही माहिती नाही आहे, ठीक आहे वगैरे. पण ती एक खूप छान सरप्राईज होतं वाह! माझ्यासाठी. मॅम तुम्ही आत्ताच म्हणाला की आता या चित्रपटात एक पत्र लिहिलं. खऱ्या आयुष्यात असं कोणाला कधी पत्र लिहिलं होतं किंवा तुम्हाला मिळालेलं एखादं आठवणीतलं पत्र असं कोणतं आठवतंय? खूप पत्र आहेत. मी आता परवाच माझं ती जुनं हे आवरत होते तर असं म्हणजे बरीच पत्र मी अशी डोळ्यातनं पाणी येत होतं, पण आता ही किती कधी ठेवून द्यायची असं म्हणून. कारण खूप पत्र आहेत. एकतर माझी आईला पत्रलेखनाची खूप आवड होती. त्यामुळे ती वेगवेगळ्या ऑकेजन्सना वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहायची आणि ती पत्र त्या लोकांनी जपून ठेवली आहेत. ती मला ते कधी-कधी आता फोटो हे असतात त्यामुळे फोटो काढून पाठवतात, की कोणी म्हणजे लग्नाच्या वेळेला असेल किंवा कोणी काही परीक्षेमध्ये यश मिळवलं असेल, बाळ झालेलं असेल, दुःखद काही प्रसंग असेल, त्याला ती फार सुंदर पत्र लिहायची. त्यामुळे तिची पत्र आहेत. माझा भाऊ अमेरिकेला गेला 75 सालीच तो गेला, तर त्याची मला आलेली खूप पत्र आहेत माझ्याकडे. खूपच पत्र मी जपून ठेवलेत. मित्रमैत्रिणींची पत्र आहेत. त्यातली बरीच मी आत्ता बघताना शेवटी मी म्हटलं, की अरे आता माझ्यानंतर कोण हे सगळं आवरणार आहे? त्यामुळे त्यातली तरी कमी करत आणली. पूर्वी मी माझ्या मैत्रिणींना पाठवलेली पत्र आहेत. खूप आहेत पत्र. माझी मामी म्हणजे हेमा श्रीखंडे म्हणजे सुधीर मोघे आणि श्रीकांत मोघे त्यांची बहीण, ती माझी मामी. तिचं अक्षर अतिशय अप्रतिम होतं आणि ती पण इतकी सुंदर पत्र लिहायची आणि पत्राच्या वरती असं कोपऱ्यामध्ये म्हणजे तिची सौंदर्यदृष्टी कमालच होती. तर ती असे छोटंसं काहीतरी चित्र काढायची. म्हणजे तिने लिहिलेली पत्र नाही तर तिने अशी छोटीशी कार्ड लिहिली की अमुक तुझं नाटक बघितलं, ते आवडलं, त्याचं एक थोडक्यात त्याचं ॲप्रिशिएट करणारं अशी कार्ड्स पण मी जपून ठेवलेली आहेत. खूपच मी पत्र जपली. वाह! सर तुमच्या बाबतीत असं कधी झालंय तुम्हाला कोणत्या फॅनने किंवा तुम्ही कधी कोणाला असं लिहिलेलं पत्र जे असं आठवतंय? नाही, मी नाही कोणाला लिहिलं पत्र आणि कोणी मला पत्र नाही लिहिलं. नाही, एकदा फक्त माझ्या काकांनी मला लिहिलं होतं. मी मॅट्रिकला असताना
माझे काका किंजॉरचे प्रिन्सिपल होते आणि ते संस्कृत शिकवायचे. आणि मी मॅट्रिकला असताना संस्कृत हा विषय सोडला होता. त्यावेळेला माझे काका खूप स्ट्रिक्ट होते. तेव्हा मला त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं. ते मी विसरणार नाही अजूनही. ते त्यांनी खूप झापला होता मला त्याच्यात, की तुला अक्कल आहे का वगैरे अशा पद्धतीचं होतं ते. मी आता फार सांगत नाही आहे, पण ते एकच पत्र माझ्या लक्षात आहे. बाकी काही प्रेमपत्र वगैरेचा काही संबंध नाही. नाही तसं काही Yes, पण पत्र- मयुरासोबत तुम्हाला काम करण्याचा अनुभव कसा हा होता? नाही, ग्रेट 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 ग्रेट. त्या मयुरा मॅम ग्रेट आहेत. अत्यंत हुशार दिग्दर्शिका आहेत त्या. आणि त्यांनी खूप करेक्ट सीन्स लिहिलेले, कारण त्यांनी लेखिका पण आहेत त्या. तर ते सीन फार सुंदर लिहिलेले आहेत आणि जेवढे हवे तेवढेच आहे. फापट पसारात अजिबात नव्हता. आणि त्यांचं टेकिंगची स्टाईल वगैरे किंवा ते ज्या पद्धतीने आमच्याकडनं सीन काढून घ्यायचे ते खूप ग्रेट होतं. ते अत्यंत हुशार आहेत आणि त्यांनी खूप छान काम केलं आहे हे सगळं. पण आता आम्ही जेव्हा ट्रेलर लॉन्चला ऐकलं की एकेकांना चेस तिच्याकडनं ट्रेनिंग करून घेण्यात आली, तसेच 11 मोदकचा एक किस्सा होता. तसं तुमच्यासोबत काही असं झालंय का की काहीतरी गोष्ट त्यांनी सांगितलीच होती की ही गोष्ट अशी आपल्याला हवी आहे? 11 मोदक पल्लवी, हा. पल्लवीला खायला आपला पास ते ट्रेलर लॉन्चच्या वेळेला तिने सांगितलं हो 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 की त्या सीन मध्ये तिला वाटलं 1 2 3 4 खाल्ले तर तेवढं हे होतं, ठीक पण ती होतं. काही कट म्हणतच नव्हती. हो हो हा, असं. हा हा ती 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 हो 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 तसं काय तुम्ही म्हणालात तसं. तसं काही तुमच्यासोबत असं म्हणजे मयुराने केलं का की कटच म्हणाल्या नाही नाही किंवा नाही असं काय नाही. असं नाही, तसं काय नाही केलं. ते व्यवस्थित हवं तेव्हाच कट म्हणत होत्या. म्हणजे तशी अजिबात कटकट झाली नाही. ते खूप नाही, खूप त्या हुशार आहेत. आणि त्या असं काहीतरी चला मग आपण घेऊन ठेवूया नंतर उपयोगी असं वगैरे काही नाही आहे. जेवढं हवं तेवढंच त्याने ते बरोबर शूट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते खूप छान वाटलं त्या वेळेला. येस, कारण की त्यांच्या अभ्यासावरूनच कळत हो, होतं की अभ्यास तर त्यांनी केलेला खूप होता. अभ्यास केलेला आणि त्यानंतरच इतकं सगळं केलं. हो हो पण तुला विचारायचंय की तुझ्या बाबतीत असं पत्र तर आत्ता जर म्हणाली तर आता पत्र लिहिणं हे होतच नाही. सो तू कधी असं केलंय का की पत्र लिहिलंय आईला असू दे, कोणालाही असू दे, किंवा कोणाकडनं तुला मिळालंय? माझ्या मैत्रिणीने मला लिहिलं होतं पत्र. कोल्हापूरची आहे ती. म्हणजे मी आता ॲक्च्युली टचमध्ये नाही आहे तिच्या. पण काही काळ आम्ही होतो. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, म्हणजे 6वी 7वीत वगैरे असताना अशी ती गोष्ट आहे. आणि त्यावेळेस मी कोल्हापूरहून पुण्याला आले. म्हणजे सुट्टीच्या दरम्यान मला वाटतं मी तिथे होते आणि असं काहीतरी होतं. आमच्या सोसायटीमध्ये ती होती. आम्ही खूप खेळायचो एकत्र आणि माझ्यापेक्षा तिचा जीव माझ्यावर जास्त होता. आणि मग मी पुण्याला आले, शाळा सुरू झाली वगैरे आणि ती मला पत्र लिहायची आहे गं. ती त्यावेळेस मला तिची स्कूल स्टार्ट झाली आहे, मग आज पहिला दिवस कसा होता असं ती मला पत्र लिहायची. आणि सॅडली मी तिला नाही रिप्लाय केला कधीच. मी म्हणजे मी जास्त लिहित नाही, त्यामुळे मी पत्राला उत्तर द्यायला जरा कंटाळा करायचे. तिची 10 यायची त्यावेळेस मी एखादं पाठवायचे, पण ती मला लिहायची. म्हणजे मला आता ती फारशी आठवतही नाही आहे. खूप आधीची गोष्ट आहे ही, पण मला हे आठवतं आहे. आणि ती कशी दिसायची, कुठे राहायची, मला ती घरी घेऊन जायची, जेवायला घालायची, त्यांच्याबरोबर जेवायला बसवायची तिची आई, मला सगळं आठवतं आहे. आणि ती मला पत्र लिहायची हे मला चांगलं आठवतं आहे. त्यातली काही पत्र माझ्याकडे आत्ताही आहेत घरी. पण हां, म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नाही राहिला तिच्याबरोबर, पण ते मला खूप आठवते की ती करायची हे सगळं. पण किती आठवणी अशा ताज्या होतात ना. मला असं वाटतं हा चित्रपट बघताना अनेकांना असं वेगवेगळ्या पद्धतीच्या आठवणी त्यांच्याही ताज्या होणार आहे. पण आता जर मी तुम्हाला विचारलं, जेव्हा हा चित्रपट पाहिला जाईल तर प्रेक्षक काय स्वतःसोबत घेऊन जातील? काय वाटतं, काय सांगाल चित्रपटाबद्दल? एक खूप छान, मनाला खूप आनंद देणारा सिनेमा आपण बघितला अशी भावना ते घेऊन जातील. कथा त्याची चांगली आहे, गाणी सुंदर आहेत, हो.
गाणी तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही गाणी ती नक्की गुणगुणणार, याच्याबद्दल काही शंकाच नाही. मेलोडियस सॉंग्स पण आहेत. आजच्या जनरेशनची अशी नाचायला लावणारी अशी पण सॉंग्स आहेत. त्यामुळे म्युझिकलच आहे हा. दृश्य म्हणजे दृष्टीला सुख देणारं चित्रीकरण आहे. आम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप काही हा सिनेमा देऊन जाईल. अगदीच. जे काय सांगशील सर? प्रेम कसं करावं, प्रेम कसं करू नये आणि प्रेम कसं टिकवावं, आणि हे सगळं हा चित्रपट तुम्हाला शिकवू शकेल. मला असं वाटतं की अप्रतिम झालेला सिनेमा, अप्रतिम दिग्दर्शन, म्युझिक किंवा सगळ्या बाजूनी चित्रपट खूप सुंदर आहे. तर मला असं वाटतं की एक छान कलाकृती पाहण्याचा आनंद तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो घरी घेऊन जाल. वा. जे प्रेम खूप सिम्पल आहे. आपण त्याला उगाचच खूप कॉम्प्लेक्स करतो. प्रत्येक पिढीत प्रेम व्यक्त करायची पद्धत ही खूप वेगळी असते. पण प्रेम ही भावना तीच असते आणि ती किती आणि नुसतंच आपण म्हणतो ना एखाद्या कपलमधलं प्रेम नाही, तर प्रत्येक रिलेशनशिपमधलं जे प्रेम आहे ते किती छान असतं आणि ते सुद्धा आपल्याला किती पुढे घेऊन जातं, कॉन्फिडन्स देतं, आपल्याला माणूस म्हणून किती खुलवतं. हे सगळंच ह्या गोष्टीत बघायला मिळेल. छानशी, छोटीशी, सुंदरशी आपल्या घरातली आपली स्वतःची स्टोरी ही आहे. पण त्याची मांडणी जी केली आहे ती खूपच सुंदररित्या केलेली आहे. म्हणून ती बघायला जा असं मला वाटतं. अगदीच. आणि खूप छान वाटलं सगळ्यांची गप्पा मारून. सो थँक्यू सो मच. आणि Thank you. चित्रपटासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.